हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही आजपर्यंत रव्याची करंजी, मावा करंजी अशा अनेक प्रकारच्या करंजी बनवून खाल्ले असणार। तर एकदा ही करंजी ट्राय करून बघा। एवढी हेल्दी आहे आणि बनवायला सुद्धा तेवढी सोपी आहे। आमच्याकडे खास करून हीच करंजी बनवली जाते। तर इथे मी 2 वाटी इतकं सुकं खोबरं किसून घेतला, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी इतकं तीळ घेतलं आहे। तर सगळे आपल्याला भाजून घ्यायचे सगळ्यात आधी। तर त्यासाठी ते मी एक पॅन घेतला आहे। पॅन आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाव वाटी इतकं तूप ॲड करायचं आहे। ही करंजी ना लहान मुलांसाठी खूप जास्त हेल्दी आहे। शक्यतो आमच्याकडे जास्त करून हीच करंजी बनवली जाते, कारण लहान मुलांसाठी खूप हेल्दी असते। दिवाळीच्या टाईमवर तर जास्तीत जास्त हीच करंजी बनवली जाते, कारण थंडीचा सीझन असतो आणि थंडीमध्ये ही करंजी खूप छान असते। तर बघा इथे मी एक पाव वाटी इतकं तूप ॲड केलं आहे। त्यानंतर थोडंसं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये पीठ ॲड केलेलं आहे। पिठाला छान कलर येईपर्यंत, पिठाचा कलर चेंज होईपर्यंत पिठाला भाजून घ्यायचं आहे। ज्यावेळेला आपण पीठ भाजतो ना, घरभर एकदम खमंग सुगंध सुटतो। तर त्यावेळेला समजायचं की आपला पीठ भाजून इथे तयार झाला आहे। तर बघा पिठाचा कलर चेंज झाला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची। कमी गॅसवरच आपल्याला हे पूर्ण पीठ भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम जर तुम्ही फुल करून भाजाल ना, तर व्यवस्थित भाजणार नाही आणि आपल्या करंजीला ती चव येणार नाही। म्हणून गॅस कमी ठेवा, कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर पीठ भाजून झालं आहे। एका कढईमध्ये मोठ्या काढून घेते, कारण आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे। त्यासाठी ते मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे पीठ। तर आता पीठ तर आपलं भाजून तयार झालं आहे। पीठ भाजून झाल्यानंतर आता बाकीचे जे साहित्य आपले ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। तर एका बाउलमध्ये आपण पीठ काढून घेतलं आहे। तर पीठ सेपरेट काढायचं आणि बाकीचे सुके आपले काही साहित्य आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते वेगळे काढायचे आहेत भाजून। तर परत पॅन गरम करून घेतला आहे। त्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे। इथे तूप वगैरे काही आपल्याला ॲड करायचं नाही आहे। सिम्पली आपल्याला डायरेक्ट असंच ॲड करायचं आहे पॅनमध्ये आणि भाजून घ्यायचं आहे। छान खरपूस भाजायचं आहे। मस्त थोडंसं कलर चेंज होईल तोपर्यंत खोबरं आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे। तर 2-3 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। 2-3 मिनटामध्ये आपला खोबरं भाजून तयार होतो। तर बघा इथे खोबरं बऱ्यापैकी आपला छान भाजलेलाच आहे। एकदम जास्त काळा कलर करायचा नाही, छान लालसर कलर करायचा आहे। आणि इथे खोबरं आपलं भाजून तयार झालं आहे। आता हा खोबरा ना एका वेगळ्या प्लेटमध्ये काढायचा आहे, कारण आपल्याला खोबरं, तीळ आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला लावून। तर एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी हा नारळ काढून घेतलेला आहे खोबरं। आणि आता लगेच आपल्याला त्याच पॅनमध्ये बाकीचे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। परत गॅसवर ठेवला आहे, त्यामध्ये तीळ ॲड केली आहे आणि तीळ जोपर्यंत छान फुटत नाही तोपर्यंत आपल्याला तीळ इथे भाजून घ्यायची आहे। तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, ती सुद्धा पटकनच भाजून तयार होते। तुम्ही म्हणाल का हे सगळे एकत्र का नाही भाजली, पण सगळ्यांना वेगवेगळा वेळ लागतो भाजण्याकरिता, त्यासाठी मी सगळे वेगवेगळेच भाजून घेतले आहे। खोबरं लवकर भाजतो, शेंगदाण्याला भाजायला वेळ लागते आणि तीळ तर त्यापेक्षाही लवकर भाजते। त्यासाठी मी सगळे इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे भाजून घेतलेले आहे, एकही जळाले नाही पाहिजे म्हणून। तर इथे तीळ भाजली आहे, ती सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेते। आता लगेच गॅसवर परत तोच पॅन ठेवला आहे, त्यामध्ये शेंगदाणे ॲड केले आहे आणि शेंगदाण्याची जोपर्यंत साल फुटत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे ते भाजून घ्यायचे आहेत। तर हे सगळं भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनटामध्ये सगळे आपले इन्ग्रेडियंट्स भाजून तयार होतात। तर शेंगदाणे पण छान भाजले, ते सुद्धा आपण इथे काढून घेऊया याच प्लेटमध्ये आणि थोडंसं थंड करून घ्यायचं। आता हे सगळं थंड करून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमधून काढून घ्यायचं आहे। तर बघा बऱ्यापैकी थंड झाले। लगेच आता मिक्सरमध्ये थोडं थोडं करून ॲड करते, म्हणजे थोडं थोडं ॲड केल्याने व्यवस्थित बारीक होईल। माझा मिक्सरचा पॉट छोटा आहे म्हणून मी थोडं थोडं ॲड केलेलं आहे। जर मोठं असेल तर मोठ्यामध्ये तुम्ही एकाच वेळेला भरपूर ॲड करून सुद्धा 1 ते 2 वेळेसमध्ये बारीक करून घेऊ शकता। तर बघा ज्यामध्ये आपण पीठ भाजून काढलं आहे ना, त्यामध्येच आता हे सगळे भाजून मी काढून घेणार आहे। तर बघा 2 बॅच झालेत, अजून एक बॅच राहिली आहे, ती सुद्धा मी इथे बघा वाटून घेतली आहे। आणि आपलं सगळं भाजून घेतलेले आपले साहित्य वाटून सुद्धा घेतले आहेत। आता यामध्ये ना आपल्याला गूळ ॲड करायचा आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरही ॲड करू शकता, साखरेचं पावडर करून साखरसुद्धा ॲड करू शकता, पण साखर ॲड न करता मी इथे गुळाचा वापर केला आहे। गुळाने ना खूप छान लागते ही करंजी, तिळाचा आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूपच छान असतो। तर इथे मी 1 वाटी इतकं गूळ किसून घेतलेलं आहे। तुम्ही किसून जर ॲड करायचं नसेल तुम्हाला, तर याला तुम्ही मिक्सरला लावून सुद्धा ॲड करू शकता, पण मी डायरेक्ट किसून घेतलेलं आहे। किसून घेतल्याने ना खूप छान व्यवस्थित बाइंडिंग येते, त्यासाठी ते मी किसून घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी तर आपण हा सगळा मिश्रण एक करून घेऊया। तर हाताने मिक्स करून घेऊ, चमचने व्यवस्थित मिक्स करता येत नाही। ज्यावेळेला आपण स्टफिंग भरतो ना,
त्यावेळेला व्यवस्थित स्टफिंग भरता येत नाही, म्हणून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण यामध्ये भरपूर तूप ॲड केलं आहे मी. ज्यावेळेला आपण पीठ भाजलो ना त्यावेळेला भरपूर प्रमाणामध्ये तूप वापरलेलं आहे. तर व्यवस्थित त्याला बाइंडिंग येते. तर व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे बघा. छान मिक्स करून झालं आहे. आता लगेच आपल्याला गूळ मोजून यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ज्या वाटीने बाकीचे सगळे साहित्य मोजले होते त्याच वाटीने 1 वाटी इतकं गूळ मोजून यामध्ये ॲड केलेलं आहे. तर परत एकदा सगळं मिक्स करून घेते. तर आपला इथे सारण तयार झालं आहे. खूप छान सारण भरून तयार झालेलं आहे. जर तुम्ही करंजी बनवत असाल ना तर थंडीमध्ये वगैरे बनवायची असेल ना तर तुम्ही नक्कीच ही करंजी बनवून बघा. खूप छान असते आणि हेल्दीसुद्धा आहे. तर त्यामध्ये मी पाव चमचा इतकं इलायची पावडर वाटून ॲड केलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा. आणि आपलं आता सारण करंजी करण्यासाठी तयार झालेलं आहे. हवं तर तुम्ही यामध्ये थोडे थोडे करून सगळे ड्रायफ्रूटसुद्धा भाजून बारीक करून ॲड करू शकता, पण मी सिम्पलमध्येच बनवलेलं आहे. तर बघा एका मोठ्या वाट्यामध्ये 2 कप इतकं मैदा घेतलेला आहे. सारण तयार झालं आहे. लगेच आपण पीठ लावून घेऊया करंजीसाठी. तर एका बाउलमध्ये 2 वाटी इतकं मैदा घेतलेला आहे. मैदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये ना मोठे 2 चमचे भरून आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप टाकल्याने खूप छान खुसखुशीत होतात, करंजी होतात, जास्त कडक होत नाही. म्हणून इथे मी तूप वापरलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता. तर इथे तूप ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे व्यवस्थित बाइंडिंग येईल. तर मी त्या हातानेच मिक्स करून घेणार आहे. आणि आपण नेहमी पोळीचं पीठ जसं चुरतो ना तसं पीठ इथे लावायचं नाही आपल्याला. पोळीच्या पिठापेक्षा हा पीठ थोडंसं कडक लावून घ्यायचं आहे. कारण कडक लावल्याने पारी खूप छान होतात, एकदम क्रंची खुसखुशीत होतात. तर बघा जसं आपण असं व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतल्यानंतर हातामध्ये दाबून बघायचं. जर गोळा व्यवस्थित बनत असेल तर समजायचं की आपल्या पिठाला तुपाचं मोहन बरोबर आहे. जर कमी वाटत असेल, व्यवस्थित मुठ्ठी बांधत नसेल तर थोडंसं तूप यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर परत आता थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि घट्टसर इथे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट लावायचं आहे. तर बघा थोडं थोडं पाणी ॲड करून मी ते पीठ लावून घेणार आहे. जास्त पाणी एकाच वेळेला ॲड करायचं नाही. अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं 1-1 चमचा आणि पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ मळून झालेलं आहे. जवळपास मला इथे पाव वाटीपेक्षाही थोडंसं पाणी कमीच लागलेलं आहे. खूप कमी पाण्यामध्ये मी इथे पीठ लावून घेतलं आहे. आणि आता हात लावून व्यवस्थित हाताने आपल्याला हा पीठ मळून घ्यायचं. एकदम सॉफ्ट पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. कडक लावायचं आहे पण सॉफ्ट पीठ लावायचं आहे. तर पीठ इथे मी लावून तयार केलेलं आहे आणि आपला पीठ इथे तयार झालेला आहे. आता 10 मिनटासाठी याला रेस्टवर ठेवूया. तर इथे मी 10 मिनटासाठी ठेवून घेतलेलं आहे आणि 10 मिनटं झाले आहे. 10 मिनटानंतर आपण आता लगेच करंजी बनवून घेऊया. जास्त वेळ पण पीठ ठेवायचं नाही, नाहीतर नरम होतो पीठ. तर 10 मिनटं झाले आहेत. पीठ व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे. आता लगेच करंजी कशी बनवायची ते सुद्धा दाखवते. तर इथे मी साच्याचा वापर करणार नाही आहे. विदाऊट साचा आपण आज करंजी बनवणार आहोत. तर जशी मला जमते तशी मी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा सगळ्यात आधी आपण एक छोटासा पेढा तोडून घ्यायचा आहे. एक छोटासा पेढा घ्यायचा आहे. जसं आपण पेढा असते ना त्या साईजचा पेढा घ्यायचा आपल्याला. कारण आपल्याला पुऱ्या खूप छोट्या छोट्या लाटायच्या. जशी आपली पुरीचा साईज असतो ना तेवढीच पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. आणि खूप जास्त जाडही नाही किंवा खूप जास्त पातळही नाही अशी पुरी इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला इथे 1-2 करून दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी तर आपल्याला लाटून घ्यायची आहे. इव्हनमध्ये सगळीकडे एकसारखी आपल्याला पुरी इथं लाटून घ्यायची आहे ना. एकसारखी इव्हनमध्ये लाटून घेतलेली पुरी. तर अशीच पुरी आपल्याला सगळ्या पुऱ्या इथं लाटून घ्यायच्या एक एक करून. तर सगळ्यात आधी इथे मी एक पुरी लाटून घेतली आहे. त्यानंतर ना थोडंसं आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. जेवढं सारण भरता येईल तेवढं सारण भरायचं आहे. जास्तीत जास्त सारण इथे भरायचं आहे कारण जास्त पोकळ करंज्या छान लागत नाही, म्हणून थोडंसं जास्तच आपल्याला सारण भरायचं आहे. काठाने सगळीकडे पाणी लावायचं आहे म्हणजे करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही त्यासाठी. ते व्यवस्थित पाणी लागून घेतल्यानंतर एका साईडची फोल्ड उचलून दुसऱ्या साईडवर ठेवायची आहे. व्यवस्थित बोटाने प्रेस करून त्याला चिपकवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता त्यावर आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे. काही नाही, सिंपल आहे. व्यवस्थित सगळ्यात आधी त्याला प्रेस करून थोडंसं आपल्याला साईडचं कॉर्नर मोठं करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रेस करून त्याला अशा प्रकारे पिंच करायची आहे. एक फोल्ड उचलून दुसऱ्या फोल्डवर ठेवायची आहे. एकदम सिंपल आहे. तर अशाच प्रकारे एक एक करून मी सगळ्या करंज्या इथे बनवून दाखवणार आहे तुम्हाला.
बघा किती सोपी करंजी आहे ना बनवणं, खूप काही जास्त अवघड नाही आहे. अशाच प्रकारे एक साईड उचलायचं आहे, पिंच करायचं आहे, दुसऱ्या बाजूला ठेवायचं, एक साईड उचलायची, पिंच करायची, दुसऱ्या बाजूनी ठेवायची. अशाच आपल्याला शेवटपर्यंत फोल्ड करत न्यायचं आहे आणि शेवटला असं चिपकून घ्यायचं आहे. ही आपली एक करंजी बनवून तयार झालेली आहे. आता लगेच मी तुम्हाला दुसरी करंजीसुद्धा बनवून दाखवते. तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला एवढं क्लिअरमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओ उगीच खिचत आहे. नाही, मी तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ एवढ्या एक्सप्लेन करून सांगत आहे. तर परत एकदा व्यवस्थित इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे. त्यामध्ये परत सारण भरून घ्यायचं आहे आणि भरपूर सारण भरायचं आपल्याला. आणि आता काठाने व्यवस्थित आपल्याला परत पाणी लावून घ्यायचं आहे. बोटाने लावा किंवा एखादी ब्रश वापरा, ब्रशने सुद्धा लावू शकता. तर इथे मी बोटानेच व्यवस्थित इथे पाणी लावून घेणार आहे. बघा इथे व्यवस्थित मी सगळीकडे पाणी लावून घेतलेलं आहे. आणि इकडची फोल्ड उचलायची एका साईडची, दुसऱ्या साईडवर ठेवायचं आहे. व्यवस्थित त्याला प्रेस करून चिपकून घ्यायचं आहे. म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर आपली पुरी फुटणार नाही करंजी. तर व्यवस्थित बोटाने आपल्याला प्रेस करून चिपकून घ्यायचं आहे. तर बघा खूप छान इथे मी चिपकवून घेतलेलं आहे. आणि थोडीशी काठसुद्धा आपली मोठी होईल म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्यावर डिझाईन करता येईल. तर बघा असं करायचं, एक साईड उचलायची त्यावर ठेवायचं, दुसरी साईड उचलायची, पिंच करायचं, त्यावर ठेवायचं. असंच करून आपल्याला एक एक करून सगळ्या करंज्या इथं बनवून घ्यायचं आहे. ही डिझाईन करणं काही खूप अवघड नाही आहे, एकदम सोपं आहे. पण माझ्याकडे सध्या काही साचा नव्हता म्हणून मी तुम्हाला ही डिझाईन करून दाखवलेली आहे करंजीवर. तर अशाच प्रकारे मी एक एक करून सगळ्या करंज्या इथे बनवून घेणार आहे. पण त्याआधी तुम्हाला थोड्याशा करंज्या बनवून दाखवते. बाकीच्या करंज्या बनवायला तर मला भरपूर वेळ लागणार आहे कारण सारण भरपूर आहे. तर इथे मी एवढ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. आता लगेच तळून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. तेल एकदम कोमट पाहिजे, खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही. एकदम हलकं कोमट आपल्याला तेल इथे गरम करायचं आहे आणि कोमट तेलामध्ये करंज्या सोडून घ्यायच्या. जर जास्त तेल कडक राहिलं, गरम राहिलं तर आपल्या करंज्या खुसखुशीत होत नाही, एकदम अशा नरमगार होतात, ते खायला काही चवीला छान लागत नाही. म्हणून एकदम कोमट तेल ठेवा आणि कोमट तेलमध्ये आपल्याला ह्या सगळ्या एक एक करून सगळ्या करंज्या ॲड करून घ्यायचं आहे. आणि आलटून पलटून दोन्ही साईडने छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम पूर्ण करंज्या तळेपर्यंत कमीच ठेवायची आहे, गॅस फुल करायचं नाही आपल्याला. कमी गॅसवरच आपल्याला ह्या सगळ्या करंज्या शेवटपर्यंत तळून घ्यायच्या आहे. तर बघा मी पलटून घेतलेलं आहे. दोन्ही साईडने छान कलर येईपर्यंत करंजी ते तळून घेतलेली आहे. आणि किती टम्म फुगलेली आहे बघा आपली करंजी. अशाच प्रकारे एक एक करून आपल्याला सगळ्या करंज्या इथे तळून घ्यायच्या आहे. तर एक बॅच तळून झाली आहे, काढून घ्यायची आपल्याला आता ही बॅच. तर आता सावकाश हाताने काढायचं आहे कारण एवढ्या कुरकुऱ्या असतात ना, थोडंसं धक्का जरी लागला चम्मचचा तरी फुटतात, एवढ्या कुरकुऱ्या होतात जर आपण एकदम कमी गॅसवर जर करंज्या तळल्या तर. नाहीतर तुम्ही एकदम फुल गॅसवर तळून बघा एखादी करंजी, बिलकुल चांगली बनत नाही. एकदम नरमगार करंजी बनून तयार होते, खुसखुशीत तर होतच नाही. तर एक एक करून सगळ्या करंज्या काढून घेतल्या आहे. आता लगेच आपण दुसरी बॅचसुद्धा ॲड करून घेऊया. तरी ते मी दुसरी बॅचसुद्धा एक एक करून ॲड करून घेतली आहे. तर तुम्ही एका वेळेला 10-15 करंज्या बनवून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही एका वेळेला तळू शकता. फक्त एक कपडा त्यावर झाकून ठेवायचं म्हणजे कडक होत नाही आणि तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही. तरी ते मी पूर्ण करंज्या परत टाकून घेतल्या आहे दुसरी बॅच. त्यासुद्धा आलटून पलटून दोन्ही साईडनं छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतले आहेत. तरी ते मी पूर्ण करंजी तळून घेतली आहे. आता काढून घेते. बाकीचं भरपूर सारण बाकी आहे, पीठ बाकी आहे. मी फक्त एवढ्याच बनवून घेतल्या आहेत. पूर्ण करंजी बनवायला जवळपास मला 1 ते 1.5 तास लागतो, पण मी तेवढ्या बनवून दाखवले नाहीत, फक्त मी तुम्हाला व्हिडिओपुरते बनवले आहेत. तर पूर्ण करंज्या इथे मी बनवून दाखवल्या आहे तुम्हाला बघा एवढ्या. आणि कशा झाल्यात करंज्या तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा. एवढे छान कलर आला होता ना करंजीला, खूपच छान सुंदर असा सुरेख कलर आलेला आहे. आणि एक करंजी तुम्हाला फोडून दाखवते, आवाजसुद्धा करून दाखवते बघा करंजीचा. किती छान आवाज आहे बघा, किती खुसखुशीत आपली करंजी बनवून तयार झाली आहे ना. जरी करंजी थोडीसुद्धा नरम झाली तरी खावंसं वाटत नाही. म्हणून जसं मी सांगितलेलं आहे तशाच तळा, तसंच पीठसुद्धा लावून तयार करा म्हणजे तुमच्यासुद्धा करंज्या एकदम परफेक्ट बनवून तयार होईल, एकदम खुसखुशीत. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत.